मित्रांनो, नवी मुंबईतील अक्षता म्हात्रेचं प्रकरण ताजं असतानाच अक्षता म्हात्रेवरती करण्यात आलेले अत्याचार, बलात्कार आणि तिचं फोडलेलं डोकं, त्याच्यानंतर तिची केलेली अवस्था, हे प्रकरण नवी मुंबईमधलं ताजं असतानाच आत्ता सध्या पनवेल उरण येथे राहणारी यशस्वी शिंदे हिच्यासोबत एक धक्कादायक घटना किंवा महाराष्ट्र हादरवून ठेवणारी घटना आणि इथल्या मुलींची पिळवणूक आणि यशस्वी शिंदेबरोबर जे काही तिची हत्या करण्यात आली, या हत्येमागे नक्की या दाऊदचा कसा काय सहभाग आहे किंवा दाऊदने तिच्यावरती जे काही यशस्वीला मारण्यामध्ये तो जो काही सक्सेस झाला, त्याच्या मागे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळजनक घटना सुद्धा आता तयार सुद्धा झालेली आहे. परंतु यशस्वी शिंदे बरोबर या उरणच्या मुलीबरोबर नक्की तिची हत्या का करण्यात आली किंवा दाऊद हा या यशस्वीच्या मागे का होता किंवा त्याने यशस्वीची हत्या केली असावी, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, उरणच्या NI हायस्कूलच्या समोर प्रत्येक अपार्टमेंटमध्ये यशस्वी शिंदे आणि तिचं कुटुंब राहत होतं. आई बाबा आणि 2 धाकट्या बहिणी आणि यशस्वी शिंदे यांची फॅमिली ही अगदी आनंदामध्ये येथे राहत असताना 25 जुलै रोजी यशस्वी शिंदे गायब झाल्याची घटना ही पोलिसांना मिळाली. यशस्वी शिंदे हिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट करून यशस्वी शिंदे हरवली आहे, ती बेपत्ता आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर पोलिसांची कामगिरी करत यशस्वी शिंदे हिला शोधून काढण्याचा प्रयत्न केला. पनवेल हायवेच्या झुडपामध्ये एक मुलगी पडली आहे असं पोलिसांना समजतात. पोलिसांनी तेथे धाव घेतली. यशस्वी शिंदेची ओळख येथे पटवण्यात पोलिसांना यश मिळालं, परंतु पोलिसांनी पुढे जो काय उलगडा केला की या मिळालेल्या वृत्तानुसार यशस्वी शिंदे हिच्या डोक्यामध्ये दगड किंवा तिच्या चेहऱ्याचा चेंदामेंगा केला होता. त्याच्यानंतर तिचे हातपाय तोडले होते, कापून बाजूला टाकले होते. त्याच्यानंतर या यशस्वी शिंदेच्या गुप्तांगावरती सुद्धा वार होते, छातीवरती सुद्धा या यशस्वी शिंदेच्या वार केले होते. इतकी दुर्दैवी घटना किंवा या यशस्वीला मारण्यामागे किंवा तिच्या हत्येमागे कोण आहे हे पोलिसांनी पुढे त्यांच्या तपासानुसार सिद्ध सुद्धा केलं. परंतु याच्यामध्ये नक्की यशस्वी शिंदे आणि तिचा बदला घेण्यासाठी यशस्वी शिंदे हिची हत्या नेमकी का करण्यात आली किंवा यशस्वी शिंदेला कुणी मारलं, हे पोलिसांनी पुढे याचा उलगडा केला सुद्धा. दाऊद शेख नावाचा मुलगा हा या यशस्वी शिंदेच्या मागे होता. यशस्वी शिंदे यांच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे की 2019 ला यशस्वी ही 14-15 वर्षाची असताना तिच्या मागे दाऊद शेख नावाचा मुलगा हा होता सुद्धा. तिच्या मागे असताना तिच्यावरती प्रेम करणं किंवा तिची पिळवणूक करणं, तिचा छळ करणं किंवा तिला मारून टाकण्याच्या धमक्या देणं, या प्रेमा खातीर दाऊद शेख हा यशस्वी शिंदे बरोबरची छेडछाड सुद्धा करत होता. या प्रकरणी आम्ही त्यावेळेला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन याच दाऊद शेख मुलाला 2019 ला पोलीस ठाण्यामध्ये किंवा पोलीस कोठडीमध्ये टाकलं सुद्धा होतं. पोलिसांनी त्याला इंगा सुद्धा दाखवला होता. त्याच्यानंतर तो काही वेळ जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर, जेलची सजा काटल्याच्या नंतर कदाचित त्याला आमच्या मुलीचा किंवा यशस्वीचा बदला घ्यायचा असेल म्हणून असं हे प्रकरण झालं सुद्धा असावं, असा यशस्वीच्या आई वडिलांनी पोलिसांना यशस्वीच्या आई वडिलांनी सांगितलं सुद्धा. त्याच्यानंतर पोलिसांनी या माहितीचा उलगडा किंवा दाऊद शेख नक्की या प्रकरणामागे असू शकतो का याच्यावरती यशस्वी हिचे कॉल रेकॉर्डिंग चेक करण्यात आले. सकाळी मैत्रिणीकडे जातो म्हणून गेली तशी यशस्वी जी काय घरी आली नाही, याच्यावरती पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्डिंग हे दुपारी 3च्या नंतर तपासायला सुरुवात केली. दुपारी 4:30च्या नंतर यशस्वी शिंदे हिचा फोन काही लागतच नव्हता. यशस्वी शिंदे ही बेलापूरच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कॉल सेंटरमध्ये जॉबला सुद्धा होती. 4:30च्या दरम्यान तिचा फोन हा डायरेक्ट बंद सुद्धा झाला. फोन स्विच ऑफ असल्या कारणाने किंवा 3 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की 3 वाजता तिचा शेवटचा कॉल तिच्या मैत्रिणीला होता.
तिच्या मैत्रिणीची चौकशी केल्यामुळे किंवा तिच्या मैत्रिणींनी सांगितल्यानुसार की यशस्वी ही मला कॉल केल्याच्या नंतर अशी सुद्धा म्हणाली होती का मी संकटात आहे, मला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करा, असं यशस्वी शिंदे हिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं सुद्धा. परंतु याच्यानुसार पोलिसांनी अधिक धागेदोरे तपासण्याचं काम सुद्धा केलं. त्याच्यानंतर या दाऊद शेख ह्याचा नंबर किंवा याच दाऊद शेखला पोलीस ठाण्यात किंवा पोलीस कोठडीत दाखवली सुद्धा होती, ती म्हणजे यशस्वी शिंदेवरूनच. परंतु यशस्वी आत्ता या दाऊद शेख बरोबर इतकी का रमली होती किंवा ती त्याच्याबरोबर फोनवर का बोलत होती, याच्यासाठी पोलिसांनी अजून उलगडा किंवा नवीन माहिती पोलिसांच्या समोर आली सुद्धा की यशस्वी शिंदे ही नक्की घाबरून तर या दाऊद शेख बरोबर बोलत नव्हती किंवा वेळोवेळी आणि रोजचे कॉल, दिवसातून जास्तीचे कॉल या दाऊद शेखचे या यशस्वीला येत सुद्धा होते. परंतु यशस्वी अशा मुलाबरोबर किंवा या दाऊद शेख बरोबर का बोलत होती याचा सुद्धा तपास पोलिसांनी इथे लावला सुद्धा. त्याच्यानंतर याच दाऊद शेखने या यशस्वीला संपवला असावा असा पोलिसांचा आणि तिच्या आई वडिलांचा येथे ठाम विश्वास सुद्धा झाला. त्याच्यानंतर दाऊदची चौकशी किंवा दाऊदला पोलीस शोधण्यामागे किंवा दाऊद हा भेटल्यानंतर दाऊदची प्रतिक्रिया आणि यशस्वी शिंदेला कसं मारलं याचा उलगडा हा नक्की होणार होता. आता सध्या अनेक संघटनांनी, उरणमधल्या अनेक बाजारपेठ आणि इथल्या व्यापाऱ्यांनी, अनेक संघटनांनी यशस्वी शिंदेसाठी एक आवाज उठवत दाऊदने केलेल्या कृत्याबद्दल किंवा दाऊद शेख याने जे काही यशस्वीचे हातपाय तोडले, तिच्या गुप्तांगावरती त्या झुडपामध्ये तिला नेऊन कदाचित बलात्कार केल्याची घटना सुद्धा येथे झाली असावी, असं पोलीस आणि डॉक्टरांचं म्हणणं जरी असलं तरी येथे यशस्वीला न्याय मिळाला पाहिजे. कारण दाऊद शेख या मुलाने कदाचित 2019ला पोलीस कोठडीमध्ये किंवा जेलमध्ये गेल्याच्या नंतर आणि बाहेर आल्याच्या नंतर यशस्वीला पुन्हा प्रेमामध्ये फसवण्याचा त्याचा प्लॅन किंवा यशस्वी बरोबर गोड गोड बोलून तिला मारण्याचा आणि बदला घेण्याचा प्लॅन हा दाऊद शेख याचा येथे यशस्वी सुद्धा झाला होता. दाऊदला पोलिसांनी शोधून सुद्धा काढले. दाऊद हा मूळचा बँगलोर इथला रहिवासी असल्याचं सांगण्यात सुद्धा येत आहे. परंतु या दाऊदने जे काही तिच्या हातपाय तोडून, तिच्या छातीवरती जखमा करून, त्याच्यानंतर तिच्या गुप्तांगावरती वार केले, तिच्या चेहऱ्याचा चेंदामांदा केला, त्याच्यानंतर या दाऊदच्या मनामध्ये यशस्वी शिंदे बरोबर किंवा यशस्वी शिंदेचा किती राग असेल हे या घटनेवरून आपल्याला समजते सुद्धा. यशस्वीच्या 2 बहिणी, आई वडील हे किती चिंतेत असतील किंवा महाराष्ट्रामधून सर्वत्र या यशस्वी शिंदेला जरी भावपूर्ण श्रद्धांजली जरी वाहिली गेली जरी असे अंत्यसंस्कार जरी झाले जरी असतील तरी सुद्धा येथे उरण, पनवेल आणि सर्वत्र महाराष्ट्रामधून यशस्वी शिंदे हिला न्याय मिळाला पाहिजे. या दाऊद शेखला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं कित्येक व्यापारी संघटना, इथल्या मुख्य बाजारपेठ बंद ठेवून हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्यानुसार दाऊदला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं अनेक संघटनांनी इथे वारंवार मीडियासमोर, वृत्तांसमोर, पत्रकारांसमोर आणि पोलिसांसमोर सांगण्यात सुद्धा येतं. यशस्वी शिंदे सोबत ही झालेली दुर्घट घटना आणि महाराष्ट्रासमोर आलेली ही घटना आणि यशस्वी शिंदेला जी काय भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते, तसंच आमच्या या वैचारिक धिंगाणा टीम कडून सुद्धा या यशस्वी शिंदेला भावपूर्ण श्रद्धांजली.